रीडचा चान्स होता तो गमावलाय चेशमनी यानं. ये प्रेजेंटेशन करते हुए छोटी धाव काढण्यात चांगलं यश आहे. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 3. ये कमेंटेटरी में अभी मैन ऑफ द मैच का प्रेजेंटेशन हो रहा है। जो पहले मैच के विनर है उनका नाम है सुदेश बावकर। इन्होंने 11 गेंद खेलकर 23 रन बनाए और एक विकेट के साथ अपने ओवर की समाप्ति की है। और ये प्रेजेंटेशन वेंकी सर द्वारा हो रहा है. खरोखरच चांगल्या प्रकारे मारला षटकार तो देवेंद्र सर याने. महागडं षटक आतापर्यंत राहुल याचं पहिलं षटक प्रगतीपथावरती राहुल याचं. धावसंख्या झाली आहे ती सुदेकर भाई गेलाय का. मैच अगर भाई कुछ दो शब्द बोलना चाहेंगे जीपीएल के लिए. थैंक यू. पुन्हा एकदा जोरदार जीपीएल अपना इधर का बहुत अच्छा टूर्नामेंट है. हमारे फार्मा लोग को अच्छा प्लेटफॉर्म मिलता है खेलने के लिए और सब प्रोफेशनली इधर क्रिकेट खेलते हैं तो सब लोग के लिए अच्छा ही है और ऐसे ही सामने फ्यूचर में ऑर्गेनाइज करना चाहिए. बस ऑल द बेस्ट फॉर जीपीएल. धन्यवाद सुदेकर भाऊ. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. राहुल याचं थोडं महागडं षटक. पहिल्या 6 चेंडूंमध्ये त्यानं 20 मध्ये 18 धावा घेतल्यात. 2 षटकार 1 चौकार मारून 18 धावा केल्या त्या देवेंद्र सर यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारे फलंदाजी. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतील ते बॉलरचं नाव ऋषिकेशचा पुढील चेंडू और नो बॉल का इशारा लेगित द्वारा. उन्होंने कीपर ने आगे से बॉल कलेक्ट किया. अंपायर का निर्णय लास्ट निर्णय रहेगा. घाटकोपर फार्मा लीग सीजन 2 में आप सभी का हार्दिक स्वागत है. ऋषियाची चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत पण थोडंसं यष्टीरक्षकाकडून चूक होते त्यामुळे गडी बाद होऊ शकला असता. आता पुढील चेंडू. आता मात्र अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 23. बिनगडी बाद 23. लीड कंटिन्यू राहील आणि 1 धाव. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या. ऋषिकेश काही समजू शकत नाही आहे. धावसंख्या झाली ती 25. जोरदार मारला चेंडू गेलाय सीमारेषे पार. खरोखरच टप्प्यात घेऊन मारतायत देवेंद्र सर. बॉलर काही समजू शकला नाही. या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 31. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31. अंपायर का डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा. इसी के साथ आपको बताना चाहेंगे कि 1 ओवर 3 बॉल 31 रन 0 विकेट के नुकसान पर सलामी बल्लेबाज खेलते हुए देवेंद्र सर और उसके साथ में नॉन स्ट्राइक पर शेषमणि यादव जी खेल रहे हैं जो 4 बॉल खेलकर 2 रन बनाए और देवेंद्र जी ने 8 बॉल. और अंपायर से रिक्वेस्ट है कि समय का बहुत ही अभाव है हमारे पास. इस लीग में टोटल 20 मैच होने वाले हैं तो कृपया करके जल्द से जल्द सारे मैच टाइम पे करवाएं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31. एका गडाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 31. ऋषिकेश याचा पुढील चेंडू. बॉलर काही समजू शकला नाही. बॅट्समनचं नाव आहे विजय यादव. चांगल्या प्रकारे प्लेस केली. 1 धावसंख्या मात्र अडवू शकत नाही. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरकत आहे. धावसंख्या झाली ती 30.
32। और आपको बताना चाहेंगे कि घाटकोपर फार्मा लीग का जो लाइव चल रहा है वो जीसीसी जीटीसी यूट्यूब लाइव पर है, उसकी लिंक ग्रुप में। और इसी के साथ अपने पहली गेंद नो बॉल डालते हुए, और ये वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक टाकेल तो सतीश सतीश हो हा चांगला बॉलर आहे, खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी करतो. त्याचा बॉलिंगचा जो स्पीड आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. समोरच्या बॅट्समनला काही समजू न शकेल असा चेंडू येतोय. पापणी हिले नाही, मी बोललो होतो खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो सतोष. चेंडू फ्रीड होता म्हणूनच जीवदान भेटतंय, नशीब भेटतंय ते यादव याला. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी मात्र परिवर्तन दिलंय. फ्रीडच्या चेंडूमध्ये त्याने त्रिपाचित केलं होतं. सतीशाचा चेंडू, तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू, और ये बॉल रॉकेट की तरफ से जाता हुआ बाउंड्री की तरफ, इसी के सिंगल के साथ स्ट्राइक चेंज करते हुए. आता मात्र पुन्हा स्ट्राईकला शेषमणी आणि एक धाव घेतली. एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं. एका धावसंख्येने संघ पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 35. नाही जोरदार मारला चेंडू. जबरदस्त फील्डिंग विकास दोहरा, बहुत ही शानदार फील्डिंग. और इनके कोच लग रहा है आशीष भाई हैं. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू, 2 पर 5 बॉल 37 रन, 1 विकेट के नुकसान पर. और सिंगल के साथ ओवर की समाप्ति होते हुए 2 ओवरों के संपन्न पे 38 रन. सीजन 2. और बॉलर आते हुए रॉस शेख. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे चौथं षटक टाकेल तो रॉस याचा पहिला चेंडू. खेळ मात्र विजय. क्या लगता है रॉस इंग्लैंड से आए हैं क्या? गोलंदाजी अच्छा गोलंदाजी करता है ये रॉस. देखते हैं अभी क्या करते हैं. देखते हैं रॉस बनते हैं बॉस. और इसी के साथ चौथे ओवर की पहली गेंद रॉस द्वारा. गेंद जाती हुई रूसी के हाथ में, सिंगल से स्ट्राइक चेंज होता हुआ विजय जाते हुए नॉन स्ट्राइक पर. और उन सामने आते हुए शेषमणि यादव. और फिर से यहाँ पर सारे प्लेयर्स को रिक्वेस्ट है वो बार बार अंपायर की तरफ ना जाएं, क्योंकि समय का बहुत ही अभाव है. हमें 20 मैच कराना है, जिसकी स्कोर 3 ओवर 1 बॉल 39 रन 1 विकेट के नुकसान पे. लगेचच पंचांनी सामना चालू करायचा. यानंतर अनेक सामने खेळवले जाणार आहेत, त्यामुळे वेळेला खूप महत्त्व आहे. रॉसचा पुढील चेंडू, खेळ मात्र शेषमणी टू. धावसंख्या झाली ती 39. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 4 या धावसंख्या मात्र अडवू शकले नाहीत. या 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय 43 या धावसंख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 43. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती टाकतील ते रॉस, खेळतील ते शेषमणी यादव. और इसी के साथ अपने ओवर की तीसरी बॉल डालते हुए रॉस. स्कोर जा पहुंचा है 3 ओवर 2 बॉल 43 रन. और सभी प्लेयरों से रिक्वेस्ट है कि वो यूट्यूब की जो लाइव लिंक है वो ग्रुप में शेयर कर दी गई है. और
दो शब्द अभी जीपीएल के बारे में विकास वर्मा जी कहना चाहेंगे। जोरदार मारण्याचा प्रयत्न विजय याचा, पण एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. जीपीएल को सफल बनाने के लिए तुषार सर, प्रशांत, विकास यादव, इंद्रेश और विकास वर्मा जबरदस्ती कमेटी में आना चाहते हैं, उनका भरपूर आभार प्रकट करते हुए हा मात्र निर्धाव चेंडू, खरोखर तर बॅट्समन काही समजू शकला नाही. मनी स्टेश मनी यादव रॉस याचा चांगल्या प्रकारे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मात्र 46. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 46. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू रॉस याचा. मारण्याचा प्रयत्न, गच्चाचं क्षेत्ररक्षण झेल टिपू शकले असते. रनआउटचा और शेष मनी रन आउट होकर जाते हुए डक आउट में, और यहाँ पर तुषार पिल्लई सर आते हुए जो सिर्फ मैन ऑफ द मैच के लिए खेलते हैं मैच, और मैन ऑफ द सीरीज के लिए इनका घर पे एक अलग से ड्रॉवर बना हुआ है जहाँ पे सिर्फ ट्रॉफीज रखी जाती है. जल्दी मैच चालू करें, समय का अभाव है अपने पास. और बॉलर आते हुए शेखर, जो काफी सीनियर बॉलर लग रहे हैं. और वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक टाकतील ते शेखर. शेखर सर, बऱ्याच वर्षाचा अनुभव मैदानात दाखवताना, आणि पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद होऊ शकला असता. गच्चा असं क्षेत्ररक्षण, खरोखर थोडंसं ऋषी याच्याकडून थोडं गच्चा असं क्षेत्ररक्षण. शेखर सर यांना थोडं नाराज व्हावं लागतंय. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद करून दिला असता त्यांनी यादव याच्या स्वरूपात. दुसरा चेंडू मात्र वाईट, पंचांनी 2 हात समांतर करून वाईट घोषित केला. या वाईटने संघ पोहोचतोय 49 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 49. जोरदार मारला चेंडू, आणि तुषार सर यांच्या बॅट मधून निघालाय पहिला षटका. फार्मा टायटन्स आणि फार्मा सनरायझर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. फार्मा टायसन, फार्मा सनरायझर्स. जोरदार मारण्याचा प्रयत्न, ये ट्रायल्स प्रेजेंटेशन करेंगे शशिकांत. शशिकांत सर. 5व्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, आणि स्ट्राईकला खेळतील ते तुषार सर. बघूया काय करतायत संघासाठी, कितपत धावांचा डोंगर उभा करतायत. पण एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. ज्याप्रमाणे स्ट्राईक घेतली होती, षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, स्वतःच्या क्षेत्ररक्षणामध्ये स्वतः क्षेत्ररक्षण केलंय, स्वतःच्या गोलंदाजीमध्ये खरोखरच धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती 59. हा झाले ओव्हर झाले. ओव्हर खतम. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 59. जिंकण्यासाठी 60 रनांची आवश्यकता. 60.
फार्मा किंग या संघाने जरा लक्ष द्या, पहिली जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे आणि फार्मा रॉयल संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जिंकण्यासाठी 60 रनांची आवश्यकता. 5 षटकांचा खेळ आहे. 30 चेंडूंचा खेळ, 30 चेंडूंमध्ये 60 रनांची आवश्यकता. इनिंग्स की पहला ओवर लेके आते हुए सूरज और मुंबई इंडियंस फार्मा टाइटंस से रिक्वेस्ट है कि वो अपना जल्द से जल्द फार्मा टाइटंस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक टाकेल तो सूरजसाठी आणि स्ट्राईकला खेळतो सचिन. पहिला चेंडू वाईट, अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात केली आहे ती सूरज यानं. जोरदार मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजीमध्ये मात्र परिवर्तन दिसतंय ते सूरज याच्या. खरोखरच सचिन सर यांना काही समजू शकले नाहीत. सूरज तो ऐसा लग रहा है जैसे रावलपिंडी का यॉर्कर डाल रहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुसरा चेंडू, निर्धाव चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो सूरज. काफी लोगों का नजर है सूरज के ऊपर. नेक्स्ट सीजन के लिए देख लो आप बॉलर. 60 रनांचा पाठलाग करताना फार्मा किंग सुपर. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा वाईट. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. कृपया करके किसी का पाया हुआ खोया हुआ सामान उस व्यक्ति को रिटर्न करें. हा मात्र जोरदार मारला चेंडू सचिन सर यांनी. स्वतःचं खाता मात्र एका धावसंख्येने चालू केलंय ते सचिन सर. धावसंख्या झाली ती 3. विना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती टाकतील ते सूरज. आणि आता मात्र स्ट्राईकला खेळतो प्रथमेश याने जोरदार मारला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. एका या धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावसंख्या झाली ती 4. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे 4. एकदा जोरदार मारला चेंडू, गचाचं क्षेत्ररक्षण. और फार्मा रॉयल्स की टीम बहुत ही जबरदस्त मूड में और उसी की तरह शानदार फील्डिंग करते हुए. और फिर से वाइड से संतोष होना पड़ेगा सूरज को. सूरज ने अभी तक सिर्फ 6 रन खर्च किए हैं. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती फक्त 6. बिनगड्याच्या मोबदल्या संघ पोचलाय 6 या धावसंख्येवरती. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतोय तो. गोलंदाजाचं नाव जोरदार मारला चेंडू सचिन सरांनी. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. कर्णधार तुषार सर से रिक्वेस्ट है कि थोड़ा नेट को संभाल कर पकड़े, चोट लग सकती है. अवधेश याचा वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. खेळ मात्र प्रथमेश.
और पंचांचा निर्णय नो. फ्री हिटचा चान्स भेटतोय तो प्रथमेश याला. बघूया या चेंडूचा कितपत फायदा घेतोय तो प्रथमेश. हा मात्र निर्धाव चेंडू. खरोखरच परिवर्तन दिसून आलंय ते अवधेश याचं. पुन्हा एकदा नो. हाँ, एक ओवर 2 बॉल 9 रन 0 विकेट. हा मात्र गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. प्रथमेश याच्या टप्प्यात दिलाय बॉल. चेंडू टाकलाय सीमारेषे बाहेर. या 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. बिना गड्याच्या मोबदल्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. खरोखरच आता मात्र महागडं षटक होतंय त्या उद्देश. पुन्हा एकदा वाईट. और इसी के साथ प्रथमेश जी 6 बॉल खेलकर 7 रन बनाए. गडी बाद केला आहे प्रथमेश याचा. तिरपा चित घेतलाय अवधेश यानं. दिलाय षटकार पण मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये त्यानं गडी बाद केलाय. पहिला गडी बाद झालाय फार्मा किंग संघाचा. एका गड्याच्या मोबदल्या संघाची धावसंख्या मात्र झाली ती 16. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 16. एक गड्याच्या मोबदल्या संघ पोहोचलाय 16. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो सतीश. सतीश यानं चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. चेंडू टाकत होता वाऱ्याच्या वेगानं. आता मात्र तो चेंडू टाकतोय का बघूया सीमारेषेच्या बाहेर. मारलाय चेंडू. और इसी के साथ आपको बताना चाहेंगे फार्मा किंग्स को जीतने के लिए चाहिए 19 गेंदों पर 43 रन. 1 ओवर 5 रन. जोरदार मारलाय चेंडू. फुलटा चेंडू होता पण एकच धाव भेटते सचिन सर यांना. इसी के साथ अवधेश जी अपने ओवर की समाप्ति का लास्ट बॉल डालकर 1 ओवर में उन्होंने 12 रन खर्च किए अपने टीम के लिए. फार्मा किंग्स का स्कोर जा पहुंचा है 2 ओवर में 18 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती एका गड्याच्या मोबदल्यात 18. जिंकण्यासाठी 18 चेंडू 42 रनांची आवश्यकता. जिंकण्याचं समीकरण दिसून येते ते 18 चेंडू 42 धावा. ऐसा लगता है कि कप्तान सचिन मकवाना सर क्या अपने टीम के लिए 2-4-6 लगा सकते हैं और अपनी टीम को जीत की तरफ ले जा सकते हैं. और कैप्टन से रिक्वेस्ट है कि टाइम का अभाव होने की वजह से जल्द वो टाइम न ले. और इसी के साथ अपना अगला ओवर लेकर आते हुए विजय यादव. इन्होंने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी. जोरदार मारला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. गडी बाद झालाय. सचिन मकवाना सर डगआउट की तरफ जाते हुए. बहुत ही शानदार हिट रोहित द्वारा. कोई चांस नहीं था सचिन मकवाना सर को. और नॉन स्ट्राइक पर आते हुए रोहित राहुल नॉन स्ट्राइक. सचिन सर धावा घेण्याच्या नादात रनआउट झालेत. थोडंसं नाराज होऊन त्यांना तंबूत परतावं लागते. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो राहुल आणि स्ट्राईकला खेळतो सतीश. गोलंदाजी करेल तो विजय. खरोखर चांगल्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत विजय याची. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू 42 धावा. जोरदार मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा एकच धाव. जबरदस्त फील्डिंग गणेश द्वारा. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा राहुल जी को. जलद गतीने गोल चेंडू कमी होत आहेत पण धावसंख्या मात्र स्थिरावलेली. जिंकण्यासाठी 15 चेंडू 41 रनांची आवश्यकता अजूनही. और यहाँ पर साइड का नो मिलता हुआ बॉलर को. कृपया करके रूल्स को ध्यान में रखकर बॉल डालें. और काफ़ी अच्छा ही निर्णय अंपायर द्वारा. मारण्याचा प्रयत्न राहुल याचा पण पुन्हा एकदा एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं. या एका धावसंख्येने संघ पोचलाय 22 या धावसंख्येवरती. 21 या धावसंख्येवरती. और यहाँ पर तुषार सर द्वारा डायरेक्ट हिट लगने के बाद ऐसा ही लगता है कि वो आउट है. बट अंपायर की नज़रें धारदार बल्ले पर थी. बहुत ही शानदार बॉलिंग विजय द्वारा. बल्लेबाज को कोई चांस नहीं. राहुल डगआउट की तरफ जाते हुए इसी की तरफ से 3 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 22 रन 3 विकेट के नुकसान पर. बरोबर चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली विजय याने. फक्त 4 धावा दिल्यात. 1 गडी बाद केलाय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू 38 धावा. थोडंसं कठीण असं आव्हान, पण बघूया काय करतोय सतीश. जिंकण्यासाठी 38 रनांची आवश्यकता, षटकार चौकारांची आवश्यकता आहे. जेवढे षटकार मारेल तेवढी मॅच त्याच्या हातामध्ये येईल. पहिल्या चेंडूमध्ये मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी भेटते ती रोहित 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 याची. यादव। और यहाँ पर रोहित यादव अपने ओवर की दूसरी बॉल, बहुत ही शानदार बॉलिंग करते हुए रोहित यादव, और यहाँ पर मिसअंडरस्टैंडिंग होते हुई फिर भी 1 रन चुरा लिए। तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सतीश याचं. हा मात्र भेटला टप्प्यात पण गेलाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. खरोखरच रोहित याचं चांगल्या प्रकारे गोलंदाजी, विजयाने चांगल्या प्रकारे झेल टिपलाय आणि सतीशला बाद केलंय. सतीश याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आता. अच्छा डिसिप्लिन में फार्मा रोल्स खेलता हुआ, विकास और यहाँ पर नॉट आउट का इशारा अंपायर द्वारा। बहुत ही सूझबूझ के साथ रोहित यादव जी बॉल डाल रहे हैं और अपनी शानदार बॉलिंग, अभी तक 2 मैच खत्म हुए उसमें से ये बहुत ही बढ़िया ओवर जाता हुआ रोहित यादव का। 4 बॉल डालकर 2 रन दिए हैं अपने टीम के लिए, और एक एक्स्ट्रा से संतुष्ट होना पड़ेगा रोहित यादव जी को। फार्मा किंग्स को अगर जीतना है तो 8 गेंदों पर 36 रन बनाना पड़ेंगे। जोरदार मारला चेंडू, पण मला वाटतं जिंकण्यासाठी तुम्हाला षटकार आणि चौकारच मारावे लागतील, कारण 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 36 रनांची आवश्यकता. 6 षटकारांची आवश्यकता. बघूया काय करतोय खेळाडू. और यहाँ पर अगर प्रशांत द्वारा ये घोषणा है, अगर 6 पे 6 सिक्स लगता है तो 501 रुपए का पुरस्कार जीपीएल कमेटी की तरफ से दिया जाएगा कोई भी बल्लेबाज को। बहुत ही शानदार बॉलिंग अभी तक करके गए हैं रोहित यादव ने, 2 रन देकर 1 विकेट। और यहाँ पर तुषार पिल्लई सर ने अपना पहला बॉल डालकर डॉट किया। गुगली डाल रहे हैं, काफी प्रैक्टिस किया इन्होंने जीपीएल सीजन 1 से तुषार। और ये अंपायर का अंपायरचा निर्णय हा पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कोणीही वाद घालू नये. पंचांनी जर नो दिला तर नोच असेल, वाईट दिला तर वाईटच असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सगळ्यांनी जरा लक्ष द्या. अंपायर से रिक्वेस्ट है, समय का अभाव है, कृपया करके वो जल्द से जल्द मैच खत्म करने का कोशिश करें। इसी के साथ आपको बताना चाहेंगे कि फार्मा किंग्स ने 4 ओवर 1 बॉल में सिर्फ 26 रन बनाए हैं। अगर सर्वेश 3 सिक्स मारते हैं तो इंद्रेश यादव द्वारा 501 का पुरस्कार दिया जाएगा। और बहुत ही सूझ के साथ सर्वेश यादव ने ये डॉट बॉल को वाइड में कन्वर्ट किया। फिर से वाइड बॉल, तुषार सर गूगली डाल रहे हैं बट हवा की वजह से थोड़ा बॉल टर्न नहीं हो पा रही है, और तुषार सर को लग रहा है थोड़ा भय आ गया सर्वेश यादव से। और इसी के साथ सर्वेश यादव शक्तिमान की तरह बाहर जाते हुए, क्या यार सर्वेश सर्वेश यार 2 छक्के पे 500 का इनाम था, वो नहीं सुने थे क्या आप? अजूनही 3 चेंडूंमध्ये 32 रनांची आवश्यकता. जबरदस्त। और सभी प्लेयर से एक रिक्वेस्ट है रूल में कि मैच खेलते टाइम या मैच जब भी आप ग्राउंड में रहे तो फोन ना यूज करें, पेनाल्टी लग सकता है। फोन ना यूज करें, नॉन स्ट्रायकर बॅट्समन मोबाईल नाही घ्यायचा आहे खेळताना. फोन नहीं Penalty यूज लागेल कर सकते। कप्तानला. लास्ट विकेट के लिए आते हुए रोज भाई, जरा लक्ष द्या. मैदानात कोणी मोबाईल घेऊन जायचं नाही. प्रत्येक खेळाडूंनी जरा लक्ष द्या. खेळताना कोणीच मोबाईल घेऊन जायचं नाही मैदानात.
और इसी के साथ लास्ट बॉल पे चाहिए 31 रन। आणि हा मात्र फार्मा रॉयल संघ विजेता ठरतोय. होती